हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. काव्यास कॉर्नरवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे माझा हळदी कुंकू. आज आहे 25 जानेवारी. आज मी हळदी कुंकू ठेवलेलं आहे. सॅटर्डे असल्यामुळे मला सुट्टी असते, म्हणून मी आज हळदी कुंकू करायचं ठरवलं होतं. तर आज दिवसभर खूप बिझी असणार आहे मी, आणि काय काय काम करणार आहेत, काय डेकोरेशन असणार आहे, पॅकिंग करायचे, तिळगुळ छोट्या छोट्या पॅकमध्ये भरायचे आहेत, अजून घरची कामं, स्वयंपाक वगैरे सगळं आज आपण ह्या व्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहोत. सो लेट्स गो. तर सर्वात प्रथम मी उठून आधी झाडांना माझ्या पाणी घालते. मस्त गुलाब वगैरे फुललेले आहेत. त्याच्यानंतर अंघोळ करून मी आहे ना देवबत्ती करून घेतलेली आहे, आणि ही माझी फायनल फुलांची आणि पानांची रांगोळी आणि देवबत्ती पण चाली करून. तर माझं आता सगळं काम आवरून झालेलं आहे. दुपारचे 3 झालेत आणि आता मी स्वयंपाकाला लागणारे संध्याकाळी कसं फ्री असलेलं बरं असतं. तर आता आम्ही पॅकिंग करतोय. हे असे पिशवी छोट्या आणलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तिळाचे लाडू हे आणलेले आहेत. लाडू आणि तिळगुळ भरून मागच्या वेळेसारखंच मी कचोरी आणलेली, ह्यावेळेस समोसा कचोरी आहे ते, आणि वेफर्स हे सगळं पॅकिंग करायचं आहे ह्या मोठ्या पॉलिथिनमध्ये. ते आता आम्ही दोघीजणी करतोय. आणि वाणाचं काय आणलंय तर मी हे असे छोटे छोटे डबे आणलेले आहेत. 350ला 12 पीस वगैरे होते. तर ते पर पीस मला 30 रुपीज अराउंड आलं असेल. हे बघा, हे स्टीलचे छान आहेत ना, आवडले सगळ्यांना. तसे आता देणारे वाण. तर आता आपण काम करूया, असं आवरूया, आणि मग संध्याकाळच्या डेकोरेशनची आपण कंटिन्यू व्हिडिओ चालू करूया. तर सगळं आवरून माझा स्वयंपाक वगैरे रेडी होता 4:30-5 पर्यंत. मग मी रांगोळी काढायला घेतली, आणि ही रांगोळी पण माझी कंप्लीट झाली अर्धा-पाऊण तासात. थोडी उंबरठ्यासमोर थोडी रांगोळी काढायची होती आणि पूर्ण पॅसेजभर काढायची होती, ती पण मी कवर केली पटकन. आणि हां, माझं काम पण आवरून झालेलं, फक्त आता मला तयारच व्हायचं बाकी होतं. आता तुम्ही बघू शकता, खूप सुंदर होती, सगळ्यांना खूप रांगोळी आवडलेली आहे. आणि हे बघा, हे फायनल लुक माझं पॅसेजचं रांगोळीचं खूप सुंदर झालेलं आहे ह्या वर्षीचं. आणि हे माझं छोटंसं डेकोरेशन, जास्त मी काही करत नाही बसली, जेवढं होतं तेवढंच फायनल केलेलं आहे. सगळं आवरून झालेलं आहे, डेकोरेशन बऱ्यापैकी झालेलं आहे बघा, आणि रांगोळी वगैरे पण बाहेरचं काढून झालेली आहे. तयार होते, साडी वगैरे घालते. सो लेट्स गो. तर ही आहे आमची छोटीशी बेडरूम, आणि ही आहे मी आता हळदी कुंकवाला घालणार आहे ही साडी. साडी वगैरे प्रिपरेशन रेडी आहे, पण मी नेकलेस कुठला घालू हे समजत नाही आहे. आय थिंक हा वालाच घालणार आहे, मॅच होईल कदाचित तो. आणि हे ट्राय करीन, ह्याच्यातला आवडला तर घालेल, नंतर नाही घालणार आहे. आणि मग स्टार्टिंगलाच मी हे बघा रेडी झालेली आहे, आणि पहिले देवाला वाण देऊन घेते आहे, म्हणजे कसं सगळ्यांना द्यायला ओके असणार आहे. माझे फोटो काढून घेतलेले रांगोळीसोबत आणि डेकोरेशनसोबत, म्हणजे कसं हळदी कुंकू सुरू झालं का मग टाईम नाही मिळत फोटोसाठी. संध्याकाळच्या 7:30 नंतर सगळ्या बायका यायला सुरुवात झाली, आणि माझं हळदी कुंकू सुरू झालं. जवळजवळ 9:30 पर्यंत इव्हन झालं, सगळ्यांचं येऊन सगळ्यांना हळदी कुंकू देऊन झालं. बघा तुम्ही.
दरवर्षी ना ह्या सगळ्या बायका एकत्र येतात. मी ह्या वर्षी त्यांना विचारलं की माझ्यासोबत रील काढाल काय, तुम्हाला ओके असेल तर आपण रील काढू. मग आम्ही एक रील पण छान केलेली आहे, ती पण खूप व्हायरल होते. म्हणजे छान बऱ्यापैकी लाईक्स वगैरे येतात आहे. खूप मजा आली यावर्षी मला. सो तुम्हाला कसा वाटला माझा हळदी कुंकवाचा व्लॉग, आणि लास्टला आम्ही सगळ्यांनी सेल्फी क्लिक करून एंड केलेला आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा.